हॅलो फ्रेंड्स, निसर्गरम्य आपलं पाटण यूट्यूब चॅनलवर मी राहुल स्वागत करतो। आज आपण एक स्पेशल एपिसोड घेऊन येत आहोत, ज्याच्यामध्ये आपण कंटेनरमध्ये या ठिकाणी रताळांची लागवड कशी करायची याच्याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण देणार आहोत। साधारणपणे 5 ते 6 कुंड्यांच्या मध्ये मंथ ऑफ जून मध्ये आपण या रताळाच्या वेलींची या ठिकाणी लागवड केलेली होती आणि आज जवळजवळ 4 महिन्यांच्या नंतर मंथ ऑफ नोव्हेंबर मध्ये आपण या ठिकाणी या रताळांची आता पूर्ण वाढ झाल्यानंतर या ठिकाणी त्याची काढणी आज आपण करणार आहोत। रताळाच्या वेलींची पूर्ण वाढ होत असताना या ठिकाणी आपण पाहू शकतो की रताळाच्या वेलींच्या पानांचा रंग हा पूर्णपणे या ठिकाणी पिवळसर असा झालेला आहे आणि आपण म्हणू शकतो की साधारणपणे त्याची वाढ या ठिकाणी पूर्णपणे चांगली झालेली आहे। साधारणपणे 4 महिन्यांचं हे पीक असतं आणि जर आपण उत्कृष्ट पद्धतीने याचं जर नियोजन केलं तर या ठिकाणी आज आपण अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी याची लागवड करू शकतो। आपण पाहू शकाल की या ठिकाणी कुंड्यांच्या मध्ये आपण या ठिकाणी एका कुंडीमध्ये जवळजवळ 2 ते 3 वेल या ठिकाणी आपण लावलेले होते आणि साधारणपणे 8 ते 10 फूट उंचीच्या वेलांची लागवड या ठिकाणी झालेली आहे आणि आता आपण प्रत्यक्षपणे या ठिकाणी याची काढणी करणार आहोत। आपण या ठिकाणी पाहू शकाल त्या रताळाच्या वेलीला या ठिकाणी एक छोटंसं फूल देखील या ठिकाणी आलेलं आहे आणि आता आपण या ठिकाणी आपण आता प्रत्यक्षपणे या कुंड्यांच्या मध्ये लावलेल्या रताळाच्या वेलीला नेमकी किती रताळ लागली ते या ठिकाणी पहा। रताळाच्या वेलीचा 10 सेंटीमीटरचा तुकडा या ठिकाणी आपण टोनरच्या साहाय्याने कापलेला आहे। या ठिकाणी या फांदीचे काही असणारे जे भाग आहेत ते आपण या ठिकाणी काढून टाकलेले आहेत आणि आपण जर हा 10 सेंटीमीटरचा तुकडा एखाद्या पाण्याच्या छोट्या कंटेनरमध्ये जर आपण 5 दिवसांसाठी जर ठेवला तर त्याच्यापासून या ठिकाणी अशा पद्धतीनं छोट्याशा वेलीला या ठिकाणी मुळं तयार होतात आणि पुन्हा 5 दिवसानंतर आपण या ठिकाणी या मुळांची सुंदरशी रचना तयार झाल्यानंतर आपण याला कंटेनरमध्ये या ठिकाणी लावू शकतो। रताळाच्या वेलींची पूर्ण वाढ झाल्यानंतर आज आपण 4 महिन्यांच्या नंतर या कंटेनरमध्ये या ठिकाणी वेली या ठिकाणी आपण कापणार आहोत आणि या ठिकाणी आपण प्रत्यक्षपणे एका कंटेनरमध्ये आपल्याला किती स्वीट पोटॅटोज मिळाले ते आपण पाहणार आहोत। रताळांची लागवड करण्यासाठी आपण या पॉट्स मध्ये आपण जी सॉइल घेतली होती ती पूर्णपणे कंपोस्ट या ठिकाणी आपण वापरलेलं होतं आणि मऊ अशा या कंपोस्टमुळे या ठिकाणी या कंटेनरमध्ये आपण पाहू शकाल अतिशय सुटसुटीत अशी माती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे या कुंडीमध्ये येणाऱ्या रताळांची लागवड सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने होते।
पाहू शकाल कुंडीमध्ये रताळाच्या वेलींच्या सगळ्या मुळांची रचना या ठिकाणी आपल्याला सर्वांना पाहता येईल. जेवढे जास्त मुळे असतील त्याप्रमाणे रताळांची लागवड सुद्धा त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने होते. आपण काढलेल्या रताळांना या ठिकाणी स्वच्छ पाण्याने या ठिकाणी धुवून घेणार आहोत. त्याच्यामुळं त्याच्यावर असणारी जी माती आहे, जी डस्ट आहे, ती थोडीशी पूर्णपणे निघून जाईल आणि मग स्वच्छ असं सुंदर असं रताळ या ठिकाणी आपल्याला सर्वांना पाहायला मिळेल.